नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे. हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहे ते सांगली विधानसभा मतदारसंघाबद्दल. सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची उमेदवारी जाहीर केली. पक्षानं जे 99 उमेदवार जाहीर केले पहिल्या फळीमध्येच, त्यामध्ये सुधीरदादांचा समावेश आहे. आणि सुधीरदादांनी कालच म्हणजे गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावरती गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या थाटात सादर केला. यावेळी सगळे पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होतेच, पण त्याशिवाय केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी मुद्दाम उपस्थित होते आणि त्यांनी पत्रकार परिषद पण घेतली आणि त्याचबरोबर ते नागरिकांसमोर, कार्यकर्त्यांसमोर सुद्धा बोलले. त्यावेळी त्यांनी सगळ्यात महत्वाच्या एका प्रश्नाकडे सांगलीच्या लक्ष वेधलं, ते म्हणजे सांगली जवळचा कौलापूर इथला जो विमानतळ आहे, जो बरेच वर्ष तो विमानतळाचा विषय प्रलंबित आहे, तो विषय तातडीनं आपण सोडवू. सुधीरदादांना हॅट्रिक करा विजयाची आणि मी तुम्हाला विमानतळ देतो असं भरीव आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी काल दिलं. त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठं उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की काल जेव्हा उमेदवारी अर्ज भरला गेला त्यावेळेला कोण कोण उपस्थित राहणार याबद्दल मोठी उत्सुकता होती. माजी आमदार दिनकर तात्या पाटील उपस्थित होते, किसान मोर्चाचे पृथ्वीराज भैया पवार उपस्थित होते, त्याचबरोबर माजी आमदार नितीन शिंदे उपस्थित होते, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे काल उपस्थित होते, राष्ट्रवादीचे प्राध्यापक पद्माकर जगदाळे उपस्थित होते, सौभाग्यवती नीता केळकर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या या सुद्धा पहिल्यापासूनच दादांच्या बरोबर होत्या आणि कालही त्या मेळाव्याला उपस्थित होत्या. असे अनेक नेते भारतीय जनता पक्षाचे उपस्थित होते. प्रश्न फक्त असा होता, सगळ्यांची उत्सुकता अशी होती की माजी उपमहापौर आणि भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक शेखर इनामदार काय करणार. कारण शेखर इनामदार उमेदवारीच्या विषयानं नाराज झालेत अशी जोरदार चर्चा होती. शेखर इनामदार मुंबईला गेलेत, शेखर इनामदार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, अशा बऱ्याच चर्चा सुरू होत्या. परंतु काल त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि शेखर इनामदार हे दादांच्या बरोबर म्हणजे सुधीर दादांच्या बरोबर एकाच गाडीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले आणि दोघांच्याही विजयाच्या घोषणा दिल्या गेल्या. शेखर इनामदार हे दादांच्या निवडणुकीचे गेल्या 2 निवडणुकांचे सूत्रसंचालक होते. साहजिकच यावेळेला शेखर इनामदार नाहीत ही कल्पनाच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर फारशी पसंत पडत नव्हती. परंतु ती शंका सुद्धा दूर झाली आणि शेखर इनामदार आज आता पूर्णपणे कामाला लागलेले आहेत. त्यांनी सगळ्या सांगली शहरातल्या आणि एकूणच महापालिका क्षेत्रातल्या सगळ्या माजी नगरसेवकांची एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढवायची, आपल्याला अजिबात कोणी ढिलाई करायची नाही, सगळ्या समाजाच्या, सर्व समाजांच्या स्तरापर्यंत जावा. दादानी केलेली कामं, तुम्ही केलेली, महापालिकेने केलेली कामं लोकांच्या समोर पोहोचवा आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला यावेळेला 1.25 लाखाच्या वरती मतं दादांना मिळवून द्यायचे. दादांचं मताधिक्य यावेळेला मोठ्या प्रमाणावरती वाढलं पाहिजे असा त्यांनी स्पष्ट आदेश दिला. आणि सगळ्यात दुसरी एक महत्वाची घोषणा त्यांनी म्हणजे माहिती त्यांनी अशी दिली आणि ती फार इंटरेस्टिंग आहे. ती म्हणजे साधारण जानेवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहे. त्यामुळं सगळ्या इच्छुकांनी, आतापर्यंतच्या आजी माजी नगरसेवकांनी, सगळ्या इच्छुकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी आता जोमानं कामाला लागावं. कारण महापालिका निवडणुकीची जर बॅकग्राऊंड पार्श्वभूमी आपल्याला तयार करायची असेल तर विधानसभेची निवडणूक ही फार मोठी आपल्याला संधी आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही कामाला लागा असं शेखर इनामदार यांनी सांगितलं. स्वतः दादाही या मिटिंगला उपस्थित होते, वेगवेगळ्या आघाड्यांचे नगरसेवक प्रमुख होते त्या मिटिंगला उपस्थित होते. तर एकूण असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष ताकदीनं आता निवडणुकीला पुढे चाललेला आहे, ताकदीला सामोरं जातोय. विशेषतः शेखर इनामदार यांची नाराजी दूर झाली. कंबोना त्यांनी असं सांगितलं की नाराज व्हायचा भारतीय जनता पक्षात कोणाला अधिकारच नाही, पक्ष आदेश देतो आणि त्याप्रमाणे पक्षाचं आपण काम करायचंय. कुठलीही नाराजी चालणार नाही, काही याच्यामध्ये गडबड चालणार नाही, कुठली गडबाजी चालणार नाही असंही इनामदारांनी यावेळेला स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची घोडदौड आता जोरात सुरू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी जाणवती या सगळ्या याच्यामध्ये, ते म्हणजे सुधीरदादा गाडगीळ यांचा आता गेल्या 10 वर्षातला आमदार पदाचा अनुभव.
ते अतिशय आत्मविश्वासाने ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत असं मला दिसतंय. गेल्या 10 वर्षात केलेली अनेक कामं आणि पुढची काही संकल्प कामांचे असं त्यांनी आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय ठरवलेलं आहे. जेव्हा त्यांना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांनी विचारलं की तुमची काय तुमचा संकल्प आहे, तर त्यांनी सांगितलं माझा संकल्प काही नाही, सांगली मतदारसंघाचा विकास हाच माझा खरा संकल्प आहे, हाच माझा अजेंडा आहे. मला अन्य कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रस्थापित करणं हेच माझं ध्येय आहे. आणि त्याचबरोबर त्यांना विचारलं तुमचा प्रतिस्पर्धी कोण. त्यांनी नेहमीच्या त्यांच्या शैलीमध्ये अजिबात कुणाचे उल्लेख केला नाही, कुणावरती टीका टिप्पणी केली नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की काँग्रेस पक्ष हा आमचा प्रतिस्पर्धी आहे आणि सांगली मतदारसंघाचा विकास हा माझा अजेंडा आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की सुधीरदादांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून बेरजेच्या राजकारणाला फार गतीनं सुरुवात केलेली आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी आमराईमध्ये भेट दिली, शिवाजी स्टेडियमला भेट दिली, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवरती गेले, तिथं त्यांनी भेट दिली, त्यांच्याशी चर्चा केली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी आपल्या प्रचाराला आता खरं म्हणजे गतीनं सुरुवात केलेली आहे. एकूण सगळं वातावरण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहात आहेत आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उमेदवारीच्या घोषणेकडे लक्ष ठेवून आहेत. नेमकं काय होतंय हे आपल्याला काही दिवसातच समजेल. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण ठरतोय ते आपल्याला कळेल. पाहूया काय होतंय. तुम्हाला काय वाटतंय, सुधीरदादा गाडगे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सांगलीचं मैदान मारतील का? कमेंट करून आम्हाला कळवा आणि हॅलो प्रभातचं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.